ठिकाणी त्या तेर गावामध्ये महादू कुंभार आणि रखमाई यांच्या घरामध्ये काकांचा जन्म झाला। महादू कुंभार आणि रखमाई माता ही शंभू महादेवाचे आणि भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचे निश्चिम भक्त होते। त्यांच्या घरामध्ये पंढरपूरची वारी सुद्धा होती। भगवान शंभू महादेवाचं मंदिर तेर नदीच्या काठावरती आहे आणि त्या ठिकाणी शंभू महादेवाची पूजा करून गोरोबा काकांचे वडील महादू कुंभार भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची सुद्धा घरी पूजा करत होते आणि त्यांच्या पोटी 8 मुलं जन्माला आले। 8ही मुलं महाराज त्यांची त्या ठिकाणी काही कारणास्तव पहिलं महाराज जास्त मुलं व्हायची, पण त्याच्यातली काही वाचत गेली आणि काही मरत गेली महाराज, कारण तेव्हाच्या काळामध्ये दवाखाने नव्हते। 8 मुलंही त्या ठिकाणी मृत झाले। भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने गोरोबा काका यांचा सुद्धा मृत्यू झालेला होता आणि गोरोबा काका यांना गाडीत सुद्धा टाकलेलं होतं। गाडीतून काढून माझ्या भगवान परमात्म्याने गोरोबा काकांना जिवंत केलं आणि गोरोबा काकांचं नाव तेव्हा गोरोबा त्या ठिकाणी ठेवण्यात आलं महाराज। गोरोबा काका दिवसामागून दिवस जात होते। गोरोबा काका त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, वडील जे जे करती तया नाव धर्म ठेवती। त्या घरामध्ये अगोदरच भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं बीजारोपण झालेलं होतं आणि ते बीजारोपण या ठिकाणी गोरोबा काकाच्या रूपाने सुद्धा गोरोबा काकाला सुद्धा भजनाची आवड त्या ठिकाणी निर्माण झाली। आई वडिलांचं वय होत गेलं आणि एके दिवशी गोरोबा काकांच्या लग्नाचा विचार आई वडिलांच्या मनामध्ये आला। गोरोबा काकांचं लग्न डोकीच्या संती आई साहेबासोबत झालं आणि त्या ठिकाणी दोघांचा सुखाचा संसार चालू लागला। गोरोबा काकांचे वडील गोरोबा काकांची आई यांचं वय होत झालं होतं महाराज। काळाच्या घाल्यामध्ये गोरोबा काकांच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलं आणि वडिलांनी त्या ठिकाणी गोरोबा काकांना सांगितलं की आता सर्व संसाराची जबाबदारी घराची जबाबदारी तुझ्या खांद्यावरती आहे। गोरोबा काका सुद्धा भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये आपल्या संसाराची सेवा सुद्धा त्या ठिकाणी करत होते महाराज। प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साध्य वेळेस भगवान परमात्म्याचं नामचिंतन गोरोबा काकांना सुद्धा घडलं महाराज। भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये गोरोबा काका इतके काही नाम गोरोबा काका तेर नदीवरती जायचे, स्नान करायचे भगवान शंभू महादेवाला त्या ठिकाणी, कारण शंभू महादेव हरिहरा भेद नाही। काही मंडळी आपल्या कुंभार समाजाची मंडळी मला तर वाटते की लिंगायताचा गुरु आहे बऱ्याच मंडळींना, पण हरिहरा भेद नाही महाराज। एकमेकाच्या हृदयी भगवान परमात्मा शंभू महादेव आणि माझे विष्णू परमात्मा दोघे असतात महाराज। म्हणून हरिहरा भेद नाही या नियमाप्रमाणे आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाचे केला, गोरक्ष वळला घेणे प्रती। आदि वैष्णव म्हणून भगवान शंभू महादेवाची ख्याती आहे। शंभू महादेव आमच्या भगवंताचे निश्चिम भक्त आहेत महाराज। भगवान शंभू महादेवाने हलाल विष पचवते वेळेस पार्वती आई साहेबांनी विचारलं की तुम्ही हे हलाल विष प्राशन केलात आणि तुमच्या अंगाचा दाह कशाने थांबला? तर माझ्या शंभू महादेवानं सांगितलं की मी माझ्या भगवान प्रभू रामचंद्राचं भजन करतो। विष पिलं प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर त्या विषातून विश्राम मिळाला महाराज। माझा भगवान परमात्मा एकमेकाच्या हृदयामध्ये असतात, म्हणून त्या ठिकाणी हरिहरामध्ये भेद कोणीही करू नये, कारण एकाला भेद केलं एकाला कमी अधिक लेखलं तर महाराज त्याचा सुद्धा दोष आपल्याला लागण्याची दाट शक्यता आहे। म्हणून प्रत्येकाने नरहरी संत होऊन गेले, संत नरहरीच होणार। ते शंभू महादेवाचे भक्त होते। त्यांना पंढरपुरामध्ये माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कमरेला
कंबरपट्टा करायचं एका भक्ताचं पण होता महाराज. आणि त्या ठिकाणी सोनाराच्या दुकानामध्ये नरहरी सोनाराकडे तो भक्त गेला आणि कंबरपट्टा करण्यासाठी जेव्हा तो भक्त नरहरी सोनाराकडे जातो तर नरहरी सोनार सांगतात की मी शिवाचा भक्त आहे, पांडुरंगाकडे मी जाणार नाही. तुम्ही मला पांडुरंगाच्या कमरेचा मोजमाप आणून द्या, मी त्यांना कंबरपट्टा करेन महाराज. पण भगवंताची काही लीला महाराज. त्या ठिकाणी नरहरी सोनाराला मंदिरामध्ये नेण्यात आलं की डोळे बांधून तुम्ही जा, पांडुरंगाचं तोंड सुद्धा बघू नका. महाराज त्या ठिकाणी शंभू महादेवाच्या साळंकेचं दर्शन नरहरी महाराजांना झालं महाराज. म्हणून भगवान परमात्म्यामध्ये भेद नाही महाराज. भगवान परमात्मा एकच आहे, पण त्याला कोणी शंभू महादेव म्हणते, कोणी दत्त महाराज म्हणते, कोणी त्याला अल्लाह म्हणते. अनंत रूपे अनंत वेसे देखिले मे त्यासी, बाप रकमा देव खून बांधली कैसी. भगवान परमात्मा एकच आहे. त्या ठिकाणी गोरोबा काका शंभू महादेवाचा आणि पांडुरंग परमात्म्याची सेवा करत होते. लग्नानंतर काही दिवसामध्ये त्यांना एक मूल सुद्धा झालं महाराज. आणि मूल घरामध्ये आल्यानंतर त्या घराला आनंद होतो महाराज. संसारामधल्या वेलीवरचं पुष्प म्हणजे त्या कुळाचा कुलदीपक आहे. आणि संसारामध्ये जोपर्यंत मूल होत नाही त्या संसारामध्ये आनंद निर्माण होत नाही. त्या घरामध्ये आनंद झाला आणि त्या घरामध्ये मुलाचा जन्म झाला. गोरोबा काका आणि संती आई साहेब यांच्या पोटी विठ्ठल नावाचा मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव विठ्ठल ठेवण्यात आलं. विठ्ठल मोठा झाला महाराज, 1 वर्षाचा झाला. तेव्हाच्या काळामध्ये पाणी आणण्यासाठी एक दिवस संती आई साहेब बाहेर गेल्या आणि आपला पती त्या ठिकाणी कामामध्ये मग्न होते, भगवंताचं नामचिंतन करत होते महाराज. त्या नामचिंतनामध्ये आपल्या पतीला मुलाकडे पहा असं सांगितल्यानंतर बी गोरोबा काका देह जावो अथवा राहो, पांडुरंगे गरड भावो, त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं भजन करत होते. भजनामध्ये इतके तल्लीन होऊन जात होते महाराज की त्यांना भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशा पास निवारोनी. महाराज आपण सुद्धा देही उदास असतो, आपल्यालाही वाटते कर्ज झाले की महाराज आता काही जगण्यात अर्थ नाही. ही उदासवरती तशी नसते महाराज साधू संतांची. आपण महाराज आत्महत्या करायला तयार होतो, पण साधू संत मंडळी आत्महत्या करत नाही महाराज. त्यांना माहित आहे माझ्यावरती काही संकट येऊ द्या, भगवान परमात्मा त्याच्यातून माझी सुटका करेल. आपण सुद्धा उदास होतो महाराज, पण संत नामचिंतनामध्ये भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये तल्लीन होऊन त्यांना देहाची आसक्ती वाटत नाही महाराज. अनेक संकटांना ते सामोरं जातात, म्हणून त्या ठिकाणी एक उदास वृत्ती होऊन भक्तायचे जानाजे देही उदास गेले आशा पास निवारोनी. त्या ठिकाणी विठ्ठल नामाच्या जयघोषामध्ये भजन करत आपला चिखल तुडवत होते आणि त्या चिखलामध्ये त्यांच्याकडे त्यांच्या पायाकडे बाळ आलं आणि त्या बाळाच्या मानेवरती गोरोबा काकांचा पाय बसला आणि गोरोबा काकाच्या पायाने तो बाळ चिखलामध्ये रवल्या गेला. बाळाचं जे शिर आहे ते चिखलात गेलं आणि चिखलामध्ये रक्त मांस कालवण्यात आलं महाराज. माझ्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये विठ्ठल 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 म्हणत त्या ठिकाणी गोरोबा काका भजनामध्ये तल्लीन होते. संती आई साहेब घरामध्ये येतात, आल्यानंतर पाण्याचा माठ ठेवतात. त्या ठिकाणी पाहिलं तर आपला बाळ आपला विठ्ठल त्या ठिकाणी आई साहेबांना दिसला नाही. आई साहेब गोरोबा काकाकडे पाहतात, त्यांच्या पायाकडे लक्ष जातं. त्या चिखलामध्ये रक्त आणि मांस त्याचा चिखल झालेला होता महाराज. आणि टाहू फोडून त्या ठिकाणी आई रडू लागते. महाराज आपल्या आईला सगळ्यात अगोदर जर दुःख मुलाबद्दल कोणाला होत असेल तर आईला होते. आजकाल तरुण मंडळी महाराज दारूच्या व्यसनानं तरुण वयामध्ये त्यांचा मृत्यू होतो महाराज. आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येते महाराज. तरुण मुली महाराज आज आवेशामध्ये येऊन प्रेमाच्या नादी लागून महाराज मुली घराच्या बाहेर पळून चालल्यात.
तरुण मुलं व्यसनाधीन होऊ लागले महाराज. खरं दुःख जर कुणाला होत असेल तर आईला होते महाराज. आपल्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नये, आपल्या वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येऊ नये, असं प्रत्येकाने वागलं पाहिजे महाराज. खरंच सांगतो तुम्हाला, आईला या जगामध्ये आपण जर 10वी पास झालो, 12वी पास झालो तर आपल्या आईला वाटते की माझं लेकरू नोकरीलाच लागलं पाहिजे, इतका आनंद होते महाराज. पण आईच्या आणि वडिलांच्या डोळ्यामध्ये आपण जर पाणी आणत असाल तर आपल्याला जगण्याचा अधिकार नाही महाराज. त्यांची सेवा आपल्याला होत नाही तर त्यांना आपण दुःख तरी देऊ नये. म्हणून सर्वांना विनंती करतो की पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले, माय बाप केवळ काशी तेन न जाणे कोण्या तीर्थाशी. आपले आईवडील जोपर्यंत जीवत आहेत त्यांना सुख द्या तुम्ही, त्यांना काहीच नाही महाराज, फक्त शब्दानं दुखू नका. बाकी करायचे ते करतात महाराज, ते कष्ट करायला तयार आहेत. पण त्यांना आपण शब्दानं जर दुखवलं, आपल्या वागण्यातून जर त्याला त्रास झाला तर निश्चितच आपण त्यांच्या पापाचे वाटेकरी होत. आईच्या डोळ्यामध्ये, संती आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. संती आई साहेब रडू लागले आणि गोरोबा काका भजनामध्ये तल्लीन होते महाराज. आणि गोरोबा काकाकडे जातात आणि मोठ्याने ओरडून म्हणतात, अहो तुमच्या विठ्ठलानं माझा बाळ घेतला. खरोखर महाराज त्या ठिकाणी दुःख झालं. आणि विठ्ठलाला आईसाहेब शिव्या घालत होत्या. विठ्ठलाला शिव्या घालते वेळेस गोरोबा काकांना राग अनावर झाला महाराज. अशा पाच त्यांचे निवारण गेले. अहमभाव, अहमपाश, पुत्रपाश, दारापाश. त्यांना स्वतःवरती भान राहिलेलं नव्हतं. पुत्रपाश, त्यांना पुत्राचं सुद्धा दुःख वाटत नव्हतं. पण माझ्या भगवान परमात्म्याला शिव्या घातल्या तर त्यांना सहन झालं नाही महाराज. गोरोबा काका तीच चाकाची काठी घेऊन संती आई साहेबांना मारण्यास निघाले. तर संती आई साहेब सांगतात की तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे, माझ्या अंगाला हात लावसाल तर. तितकीच शपथ झाली महाराज आणि काठी टाकून दिली. त्या ठिकाणी त्या बाळाची मुठमाती करण्यात आली. काही दिवसानंतर हा संसार चालू लागला. पण त्या संसारामध्ये एकच मूल होतं, दुसरं मूल सुद्धा घरात नव्हतं महाराज. संती आई साहेब आणि गोरोबा काका यांचा संसार चालत होता. पण संती आई साहेबांच्या हातून एक चूक झाली होती की संती आई साहेबांनी विठ्ठलाची शपथ घातल्यामुळे गोरोबा काका यांनी संती आई साहेबांच्या अंगाला स्पर्श सुद्धा केला नाही महाराज. संती आई साहेबाला वाटलं की आता आपल्या वंशाचा दिवा या ठिकाणी आपल्याला होणार नाही. म्हणून संती आई साहेबांच्या डोक्यामध्ये एक कल्पना आली, आता माझ्या तर अंगाला ते स्पर्श करणार नाहीत आणि मला आई म्हणणारं बाळ जन्माला येणार नाही. त्यासाठी आपल्या वडिलांना सगळा हा प्रसंग त्यांनी सांगितला. आणि आपली छोटी बहीण रमी सोबत त्या ठिकाणी विवाह करण्याचं आपल्या वडिलांसोबत त्या ठिकाणी बोलणं झालं. पण गोरोबा काका करारी होते, त्यांना तयार कोण करेल. मग गोरोबा काकाला संती आई साहेबांनी तयार केलं आणि लग्नासाठी गोरोबा काका सुद्धा तयार झाले. आणि गोरोबा काकांचं दुसरं लग्न रामी आई सोबत झालं. आणि लग्नाची वरात तेरकडे निघाले तेव्हा महाराज आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचे चाले ना. संती आई साहेबाच्या आणि रामी आई साहेबाच्या वडिलांनी गोरोबा काकांना विनंती केली, जावई बापू दोन्ही लेकी सोबत समान वागा, तुझा भाव करू नका, तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. महाराज पुन्हा अनर्थ घडला. साध्या भोळ्या भावनेने संती आई साहेबाचे वडील बोलायला गेले. महाराज घरी आल्यानंतर संती आई साहेबा सोबत जसा व्यवहार तसाच रमी आई साहेबा सोबत सुद्धा तसाच व्यवहार सुरू झाला. आणि गोरोबा काकांच्या संसारामध्ये दुसरं बाळ त्या ठिकाणी व्हायला तयार नाही महाराज. पण संती आई साहेब आणि रमी आई साहेबांनी विचार केला की असं जर चालत राहिलं तर आपल्याला कुणाला कुळदीपक होणार नाही. एके दिवशी दोघींनीही शपथ मोडण्याचा प्रयत्न केला. रात्री गोरोबा काका ज्या ठिकाणी झोपले होते त्यांच्या बाजूला जाऊन आईसाहेब झोपले आणि दोन्ही हात आपल्या अंगावरती घेतले महाराज. गोरोबा काका पहाटे उठून पाहतात तर काय, आपल्या हाताने अनार्थ केला. माझ्या भगवंताची शपथ त्या ठिकाणी मोडली म्हणून
धारदार छत्रावरती आपले हात त्या ठिकाणी आपटून हात तोडून घेतले महाराज. वैद्य आले. वैद्य आल्यानंतर रक्त थांबलं महाराज. मला सांगा, आपण प्रपंचामध्ये बोलत असताना छोट्या छोट्या कारणासाठी देवा शपथ घालता, माईच्या घालता महाराज. आपल्याला तर लेकरा शपथही घालाय कमी करणं. आपण आपल्या शब्द किती मोडले की काय नाही की माईच्या म्हणतात माणसं, इरीच इमानदारीने म्हणतात. पण पहिलेचे मंडळी होती महाराज, वचनाला पक्के होते. जान जाये मगर वचन ना जाये, रघुकुल ऐसी रीत जगाये, जान जाये मगर वचन ना जाये. पण आता महाराज, आता या ठिकाणी आहोत, इथून गेले की दुसरंच बाहेर आपले चालू होते महाराज. या ठिकाणी कोणाला जर आपण शब्द दिला, चलत राहते म्हणतात. पण पहिल्याचे माणसं महाराज श्रीमंत नव्हते, पण विश्वासू होते. एकमेकांना दिलेला शब्द पाळत होते महाराज.